हाय, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आपण कालच्या लेक्चरमध्ये बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोयममधील काही पार्ट पाहिलेला होता. टुडे वी आर गोइंग टू लर्न द रिमेनिंग पार्ट फ्रॉम दिस पोयम. Yesterday we discussed a child is speaker in this poem. That child is speaking, requesting to the God, and request God to give him, request moon to give him a moonlight. For what? For he want to sow that seed of moonlight from city to village, because the villagers of his village is going to city for daily work, and when they come return, the way of that villagers of his father is not very easy. So he want to remove that all obstacles, all problems which is on the way of these villagers and their other partners and his father also. So in yesterday's line we discussed the route is tough and full of snakes and scorpions. कालच्या शेवटच्या ओळीमध्ये आपण अनुभवलं होतं की रस्ता जो आहे, रूट जो आहे तो खूप टफ आहे आणि फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स आहेत. त्याच्या मार्गावरती खूप सारे स्नेक्स आहेत, कॉर्पियन्स आहेत, आणि स्नेक्स आणि कॉर्पियन्स असल्यामुळं त्यांचा कदाचित बाईट, त्यांचा किंवा दंश होऊ शकतो आणि ते त्यांच्या जीवावरती बेतू शकतं. अशा प्रकारची चर्चा आपण मागच्या तासिकेमध्ये केलेली होती. टुडे वी आर गोइंग टू लर्न द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस पोयम. फर्स्ट युनिटमधली 1.3 आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट पाहतोय. सुनील शर्मा यांनी या ठिकाणी हे कथानक ही पोयम लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की एका छोट्या मुलानं मूनकडे रिक्वेस्ट केली आणि मूनला ते म्हणतो काय की ए मून, प्लीज गिव मी बास्केटफुल और 2 बास्केटफुल मूनलाईट विथ सीड्स ऑफ मूनलाईट. टोपल्या 2 टोपली चंद्रप्रकाश दे आणि त्या चंद्रप्रकाशाबरोबर त्या प्रकाशाच्या सीड्स पण आम्हाला दे, कारण त्या प्रकाशाच्या सीड्स आम्हाला रुजवायच्या आहेत आणि त्या रुजवण्यासाठी आम्हाला त्याच्या सीड्सची गरज पडेल. सी नेक्स्ट लाईन. नायदर बस नॉर कार्ट प्लायज. आमच्या गावाला नाही कुठून बस येते, नाही कुठली गाडी येते, कुठल्याही गाड्यांची ये जा आमच्या गावाकडं होत नाही. त्यामुळं आमच्या गावचा रस्ता हा अवघड आहे. अँड वेन माय फादर रिटर्न होम आय मस्ट स्लीप. आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा माझे वडील घराकडे परत येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. म्हणजे कामावरून सुटल्यानंतर माझ्या वडिलांना घरी येण्यापर्यंत खूप उशीर होतो, कारण आमचं घर हे फार हवे आहे, खूप दूर आहे. ह्या शहरापासून जिथं माझे वडील जॉब करतात तिथपासूनचं अंतर खूप दूरचं आहे आणि या दूर असलेल्या अंतरामुळं त्यांना घरी येता येता अंधार पडतो आणि अंधार पडल्यामुळं मला झोप लागलेली असते आणि मी झोपून जातो. माझ्या आणि माझ्या वडिलांची या ठिकाणी भेटच होत नाही. वी आर नॉट एबल टू मीट विथ इच अदर. दिस इज द रिक्वेस्ट ऑफ दॅट स्मॉल चाइल्ड टू द मून. सो ही वॉन्ट दॅट मूनलाईट अँड सीड्स ऑफ दॅट. वेन माय फादर रिटर्न होम. जेव्हा माझे वडील सुटतात, सपोज की त्याचे वडील लवकर सुटतही असतील कामावरून ठरलेल्या वेळेनुसार, 5 वाजता 6 वाजता संध्याकाळी काय टाईम असेल तो, पण घराकडे येता येता 8-9 वाजत असतील आणि छोटं मूल म्हणल्यानंतर लवकरच झोपून देतं. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो मुलगा की माझे वडील येईपर्यंत मी आय एम स्लीप. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वेल आय एम स्लीपिंग. आणि दुसरी त्याच्या पुढची गोष्ट सांगितली आहे, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. आणि इथून परत जाण्यासाठी तेवढाच वेळ लागत असेल म्हणून ते घरातून लवकर निघतात. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हेल आय एम स्लीपिंग. आणि जेव्हा माझे वडील घर सोडून निघलेले असतात तेव्हा मी झोपीत असतो. म्हणजे एवढंच काय तर कदाचित 8-8 दिवस माझ्या आणि माझ्या वडिलांची भेटसुद्धा होत नाही. आणि जर या ठिकाणी चांगला प्रकाश असेल, वाहनांची ये जा असेल, तर माझे लवकर वडील घरी येतील.
मी झोपण्या अगोदर आणि माझी भेट होईल. जातानाही थोडेसे उशिरा निघतील आणि मी उठल्यानंतर जातील, त्यामुळे ही माझी त्यांची भेट होईल, असं त्याचं या ठिकाणी म्हणणं आहे. हे मून, दिस इज माय रिक्वेस्ट टू यू टू गिव्ह मी मूनलाईट. म्हणून तो विनंती करतोय की मला तू काय दे, मूनलाईट दे. त्या तुझ्या मूनलाईट देण्यामुळं माझे वडील लवकर घरी येतील. इफ यू थिंक दॅट आय मीट माय फादर in the morning and at the night, so give me moonlight. If you give me moonlight, then what happen? My father will return home very early, and that's why I meet him, and the meeting between my father and me, it is very helpful to both of us. आमच्या दोघांसाठी ही खूप चांगली होईल. माझ्या आणि माझ्या वडिलांची भेट होईल. यामुळे तू काय कर, हा मूनलाईट मला दे विथ सीड सोबत. नेक्स्ट लाईन. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. जर तू असा नाही देऊ शकत तर मला तू हा मूनलाईट लोनवरतीच दे. किती केविलवाणी विनंती या बालकाची या ठिकाणी आहे की तू जर असं देऊ शकत नसशील तर तू ते मला लोनवरती दे, आणि तू जर मला ती लोनवरती दिलंस तर त्याची मला खूप मदत होईल. हे मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. मला तू कर्जानं दे, कर्ज होऊ दे, मी तुझं कर्ज फेडेन, तुझे सीड्स मी रिटर्न करेन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला तो जो डार्क रूट आहे तो डार्क रूट लाईट करायचा आहे, प्रकाशमान करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि त्यामुळं माझे वडील लवकर परततील, घराकडे लवकर येतील. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम यू. आणि मलासुद्धा इतर बालकांसारख्या माझ्या वडिलांकडून आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, परीकथा ऐकायच्या आहेत, अँड स्टोरीज फ्रॉम हिम, त्यांच्याकडून मला दुसऱ्याही कथा ऐकायच्या आहेत. इतर बालकांना ती संधी मिळते. माझा वडील गरीब आहे आणि माझे वडील गरीब असल्यामुळं त्यांना रोज कामावरती जावं लागतं, आणि माझ्या वडिलांचं काम खूप दूर असल्यामुळं त्यांना परत येता येता अंधार पडतो, आणि अंधार एवढा पडतो की मी झोपून जातो, आणि सकाळी परत अंतर दूर असल्यामुळं घरातून लवकर निघावं लागतं. तोपर्यंतही मी उठलेलो नसतो. म्हणजे माझ्या बालपणीचा माझ्या वडिलांकडून मिळणारा आनंद हा माझ्यापासून दूर होत चालला आहे, आणि तो माझा आनंद दूर न व्हावा यासाठी माझी तुला विनंती आहे की तू काय कर, मला मूनलाईट दे. अशा प्रकारची विनंती या ठिकाणी हे बालक करत आहे. आणि कारण त्याचं रिझन सांगितलं त्यांनी, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मला सुद्धा परीकथा ऐकायच्या आहेत, ज्या वडिलांकडून त्याच्या बाळाला सांगितल्या जातात. इतर पालक त्यांच्या मुलांना सांगत असतील, इतर वडील त्यांच्या मुलांना सांगत असतील, का त्यांचे वडील वेळेत लवकर घरी असतील, त्यांचं घर किंवा त्यांचं दुसरं काही काम असेल ते जवळ असेल ते पटकन घरी येत असतील, परंतु तो आनंद माझ्या वाट्याचा हिरावून घेतला जातो आहे. अँड स्टोरीज फ्रॉम हिम, मला त्यांच्याकडून कथा ऐकायच्या आहेत. सो ओ मून, गिव्ह मी दॅट मूनलाईट विच इज हेल्प टू माय फादर रिटर्न होम. In the last stanza, last 4 lines of this poem. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. ए चंद्रा, मला तो चंद्रप्रकाश दे तू तुझा तो, आणि त्याच्याबरोबर त्याच्या बियाही मला दे, कारण त्या तुझ्या बिया मला रस्त्याच्या दुतर्फा त्यांची लागवड करायची आहे. आणि जर मी त्या रस्त्याच्या दुतर्फा लागवड केली तर अर्थातच माझ्या वडिलांचा, माझ्या विलेजर्सचा येणारा जो रूट आहे तो रूट प्रकाशमान होईल, आणि हा प्रकाशमान झालेला रूट माझ्या वडिलांना किंवा माझ्या गावातील इतर लोकांना लवकरात लवकर घरी घेऊन येईल, आणि माझ्या वडिलांची त्यानिमित्तानं माझी भेट होईल. तर मी तुला पुनश्च विनवणी करतोय, पुन्हा रिक्वेस्ट करतोय की तू मला तुझा फक्त मूनलाईटच देऊ नको, तर त्याच्याबरोबर सीड्स ऑफ मूनलाईट पण दे. अगदी निरागस अशा प्रकारची विनंती आहे या बालकाची. कदाचित हे आपल्याला ज्ञात आहे की चंद्राकडे या प्रकारची विनंती पूर्ण होणार नाही, कारण कुठल्याही प्रकारचा चंद्रप्रकाश
अशा पद्धतीनं देता येत नाही किंवा अशा बियांची रुजवणूकही करता येत नाही. पण या डिमांडच्या पलीकडं जो विचार या बालकाचा आहे तो मात्र खूप श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारची हाक आहे, एक ओढ आहे, त्याच्या वडिलांबद्दलची जी असलेली तळमळ आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा प्रकारची ही पोयम सुनील शर्मा यांनी डोगरी लँग्वेजमधून ट्रान्सलेट केलेली आहे. इथं या ठिकाणी ही पोयम संपती आहे. जर या कवितेमध्ये काही समस्या किंवा काही अडचणी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही त्या प्रकारच्या समस्या किंवा अडचणी मला विचारायच्या आहेत. आय एम रेडी टू ॲन्सर युअर ऑल प्रॉब्लेम. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मी क्लिअर करायला तयार आहे. या ठिकाणी तर पोयम संपती आहे. आपल्याला या घटकामध्ये आता या पोयमचा थीम एक जाणून घ्यायचा आहे आणि त्याच्याचबरोबर याचं ॲप्रिसिएशनही आपल्याला पाहावं लागेल. यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच विचारलेले आहेत. हे फ्री स्टाईलमध्ये लिहिलेली पोयम आहे. याच्यामध्ये स्टांजे किंवा यमकांच्या जोड्या वगैरे अशा कन्सेप्ट थोड्याशा कमी दिसत आहेत. नेमकं काय आहे याच्या पाठीमागचं हे आपण पाहू याचा थीम पाहिल्यानंतर. बघा आता याचा थीम काय म्हणतो त्याच्याकडे जायचं आपल्याला. पॅराफेस ऑफ द पोयम किंवा ज्याला आपण समरी ऑफ द पोयम म्हणू, ती समरी किंवा पॅराफेस मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही तो राईट डाऊन करायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. सी द प्रेझेंट पोयम बास्केटफुल ऑफ मूनलाइट is written by Sunil Sharma. It is translated from Dogri language. The speaker in the poem is a small child. The poem is addressed to the moon. The small child is requesting to the child very innocently. The child lives in a village which is in darkness. It means electricity is not there in the village where he lives. So the child requests to the moon that it should give moonlight and the seeds of moonlight as well. The child wants a basketful or 2 basketful moonlight with its seeds. The child wants to sow the seeds of moonlight on the sides of the path from the city to his village. Full stop. The child wants to enlighten his village by the moonlight. The child says that all villagers of his village go to the city daily for the purpose of earning or work. As the village is very far from the city, the villagers come to their home in darkness. The way of his village is very tough. They reach in the village at night time. The road is rugged and tough. There are many snakes and scorpions on the way. The child wants to say that the road connectivity is also very poor. The village lacks the means of transport like buses, cars. So he says there are no buses and cars plies in the village. The people in the village have to walk to go anywhere or to the city. The child is so unhappy as his father returns home very late. The child goes to bed before his father reaches home. His father leaves the home very early in the morning when the child is asleep. They do not meet each other. Full stop. So the child can't listen fairy tales and other stories from his father at night. Even his father
goes to the city very early in the morning, so he do not meet to his father. The child requests the moon to give him a basketful of moonlight on loan. If the moon is not able to give him his moonlight, he wants to light the dark route by the moonlight. He wants that his father would reach home very early, that his father the child thinks that his father would not face any difficulty to walk on the enlightened road. That's why his father returned to home very early in the evening, and his father would leave very late early in the morning. He is eager to listen fairy tales and stories from his father. The child requests the moon again and again to give him moonlight. He wants to illuminate the path by sowing the seed of moon. Full stop. The speaker in the poem wants to remove the darkness anyhow. Full stop. This is the summary of the poem which I tell you here. ही कवितेची समरी तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायची आहे. या कवितेचं आपल्याला ॲप्रिसिएशनसुद्धा पाहायचं आहे. याच्यामध्ये असलेले फिगर ऑफ स्पीचसुद्धा पाहायचे आहेत. खूप सारे फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये आहेत. तर व्हिडिओ आपला 17 मिनिट्सच्या पुढे गेलेला आहे. या ठिकाणी थांबू आपण. विल सी इन द टुमॉरोज व्हिडिओ. थँक्यू बाय.